तर सचिन अहिर आदित्य ठाकरे यांच्यासोबत सातत्याने असणारे आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासी म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याच सचिन अहिर यांच्याकडून आता शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज हा दाखल झालेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। सचिन अहिरांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, मात्र तो ठाकरेंच्या सेनेकडून नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून। त्याच्यामुळे शिंदे सेनेकडून आणि एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंसाठी हा एक आणखीन एक मोठा धक्का। 8 दिवसात हा दुसरा धक्का शिंदेंनी ठाकरेंना दिलेला आहे। आधी खासदार फुटी आणि त्यानंतर आता सचिन अहिर हे शिंदे सेनेत गेलेले आहेत। त्यांनी उपसभापती पदासाठी अर्ज देखील भरलेला आहे। अनेक नावं चर्चेत होती। कृपाल तुमाने यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र पुन्हा एकदा शिंदेंनी हे धक्कातंत्र अवलंबलेलं आहे। सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी शिंदे सेनेकडून अर्ज भरलेला आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या मनात काय पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्स असतील किंवा त्यांना जो पक्षवाढ करायची आहे आणि आज आमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि त्यामुळे विधान परिषदेमध्ये ऑपरेशन टायगर असं याला म्हणतात। परंतु अनपेक्षित नाव आहे सचिन अहिर जी खरं तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे होते आणि वरळीमधनं नाव होतं त्यांचं। हीच विशेषता माननीय एकनाथजी शिंदे यांची आहे। उपसभापती करता तुमच्या पक्षाकडनं अनेक नावं होती, परंतु सचिन अहिरांचं नाव हे फार सरप्राइझिंगली समोर आलं। काय हे नक्की? माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या मनात काय पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्स असतील किंवा त्यांना जो पक्षवाढ करायची आहे आणि तर आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे। 3 वेळा ते आमदार देखील राहिलेले आहेत आणि ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे। 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग 3 वेळा वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आलेले आहेत। 2009 ते 2014 दरम्यान त्यांनी गृहनिर्माण, उद्योग आणि खनिकर्म राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। 2019 मध्ये ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये म्हणजे राष्ट्रवादी सोडून पूर्वीची एकसंध शिवसेना त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता। आदित्य प्रवेश आणि उपसभापती पद डिरेक्टली सचिन अहिर हा शिवसेनेचा आमदार होता, शिवसेनेमध्येच आलेला आहे आणि म्हणून आजची जी घटना आहे ती आम्ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मतदारसंघामध्ये इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा कुठेतरी दूर सुद्धा होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या माध्यमातून करायचा प्रयत्न केला। परंतु थेट उमेदवार आणणं आहे त्यामुळे डिस्क्वालिफायची एक प्रोसेस शक्यता नाकारता येणार का? त्यांनी पक्ष सोडलेलाच नाही। ज्या पक्षाच्या चिन्हावर तो निवडून आलेला आहे किंवा ज्या पक्षाचा फॉर्म त्यांनी पूर्वी भरला होता त्याच्यावर तो म्हणजे मूळ शिवसेना आहे आणि शिवसैनिकच आहे म्हणून त्याला डिस्क्वालिफायचा काही प्रश्न येतच नाही। परंतु त्यांचा गटनेता वेगळा आहे। गटनेत्याच्या वीजचं पालन निश्चित त्याच्या संदर्भातले बरेच फेरबदल होतील। नक्कीच पण ते टीका करतायत, तुम्हाला म्हणतात की आमचा पक्ष पळवत आहेत, माझे वडील पळवले, ठाकरेंनी बरीच टीका केली आहे आणि तुमच्या हिमतीवर तुमचा पक्ष काढा अशी वारंवार तुमच्यावर टीका करतात। लोकहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी जर परिवर्तन करत असतील तर आता आश्चर्य वाटायची काही गरज नाही आहे। परिवर्तन ही काळाची गरज आहे, ते ओळखून कदाचित सचिन अहिरने हा निर्णय घेतला असावा। बरं, भरतशेठ गोगावले पालकमंत्री कधी होणार आहेत? त्याचा ऑपरेशन टायगर सक्रिय, ऑपरेशन रायगड कधी सक्रिय करताय? मला असं वाटतं भरतशेठ आज दिल्लीला होते, आज आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील आणि पालकमंत्री आमचा अधिकार आहे तो आम्हाला प्राप्त निश्चित होईल। वेट अँड वॉच 24 आवर्समध्ये नक्की होईल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर आपण पाहिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा आणखीन एक धक्का या ठिकाणी म्हणावा लागेल आणि ऑपरेशन टायगर हे थांबलेलं नाही। हेच आताची घटना राजकीय वर्तुळामध्ये घडलेली आहे त्यावरून म्हणावी लागेल। परिवर्तन काळाची गरज म्हणून अहिरांचा निर्णय अशी प्रतिक्रिया दळवींनी दिलेली आहे। अनेक प्रतिक्रिया आता समोर यायला लागल्या। ठाकरे सेनेचे सचिन अहिर हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर गेलेत। उपसभापती पदाचा अर्ज देखील भरलेला आहे। वरळीतील एक नामवंत असं व्यक्तिमत्व, कारण वरळी मतदारसंघात 3 वेळा ते आमदार देखील राहिलेले आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विजयात देखील त्यांचा मोठा वाटा नेहमीच राहिला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश,
सचिन अहिर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का. कारण 2019 मध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी सोडून एकसंध शिवसेनेमध्ये सचिन अहिर आलेले होते, त्यानंतर 2020 मध्ये त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलेलं होतं, 2021 मध्ये त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलेलं होतं आणि आता म्हणजे कुठलीही कुणकुण न लागता उपसभापती पदासाठी ज्या वेळेला शिंदेच्या शिवसेनेकडून सचिन अहिर हे फॉर्म भरतात, त्याचे व्हिज्युअल्स समोर येतात, त्यावेळेला समोर येतं, त्यावेळेला कळतं की ऑपरेशन टायगर हे अजूनही संपलेलं नाही, थांबलेलं नाही. नक्कीच बघा, आत्ताच महेंद्र दळवी जे रायगडचे आमदार आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी पण स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे. त्यामुळे असे बरेचसे धक्के ते आता ठाकरे गटाला बसतील अशी सुद्धा माहिती मिळते. आणि जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या कार्याला भुलून त्या ठिकाणी येतात त्यांचं स्वागतच केलं जाईल असं सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच स्पष्ट झालेलं आहे की यापुढे सुद्धा ऑपरेशन टायगर हे सक्रिय राहील आणि सचिन अहिर यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर कशा पद्धतीनं राबवलं जात आहे हे देखील आता उघड होत आहे. कारण शिवसेनेला कुठलीही कुणकुण नव्हती, ठाकरे गटाला कुठलीही कुणकुण नव्हती, मात्र मागच्या 2 ते 3 दिवसापासून पडद्यामागे बऱ्याचशा घडामोडी घडत होत्या. प्रसाद लाड यांनी सुद्धा आपली माहिती त्या ठिकाणी दिली आणि कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा यामध्ये थेट संबंध होता हे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत. कारण जेवढ्या सर्जरी सध्या महाराष्ट्रात होत्या, जेवढ्या ऑपरेशन महाराष्ट्रात होत आहेत ते स्वतः देवेंद्र फडणवीस मॉनिटर करतायत, एकनाथ शिंदे मॉनिटर करतायत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे जे नेते आहेत ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन अहिर हे देखील त्याचाच एक भाग आहे आणि त्यांच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर विधान परिषद उपसभापती पदासाठी एक चांगला उमेदवार मिळाला अशी सुद्धा चर्चा या निमित्तानं रंगते. आपण पाहतोय की ठाकरेंनी त्यांना बरंच काही दिलं, उपनेतेपद दिलं, त्यासोबतच प्रवक्तेपद दिलं, विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांना निवडून येण्याची संधी सुद्धा मिळाली. त्या ठिकाणी आमदारांनी त्यांना मतदान केलं आणि आता त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे बरेच यावरून चर्चेचं जे गुऱ्हाळ आहे ते आता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यासोबतच आपण पाहतोय की आता ठाकरे यांच्या पक्षाकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते किंवा काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जेव्हापासून ही बातमी आली विधानसभेमध्ये आणि विधानसभेचा हा संपूर्ण जो परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये माझ्या कॅमेरामॅन खंडूला देखील सांगेन